नमस्कार. श्री स्वामी समर्थ. अगदी सोप्या पद्धतीने फॅब्रिक पेंटिंग कसं करायचं तर ते मी तुम्हाला इथे सांगणार आहे. तर मी त्यासाठी इथे एका कपड्यावरती विठू माऊली असे नाव लिहिले आहे आणि ते मी पहिल्यांदा साध्या खडूने लिहून घेतले आहे. अस्पष्ट दिसत होते म्हणून ते स्पष्ट दिसण्यासाठी मी पुन्हा एकदा त्याच्यावरून हात फिरवला आहे. तर हे विठू माऊली पेंट करण्यासाठी मी ते ॲक्रेलिक कलरचा वापर करणार आहे. त्यामध्ये येल्लो, ब्लॅक आणि व्हाईट अशा कलरचा वापर करणार आहे. तुम्हाला जर दुसरं पेंटिंग करायचं असेल तर तुम्ही दुसरेही कलर वापरू शकता. तर इथे विठू माऊली हे मी व्हाईट कलरने पेंट करून घेणार आहे. अगदी अलगद हाताने हे पेंट करायचं आहे. तर तुम्हाला प्रश्न पडला असेल की हे ॲक्रेलिक कलर कपडा धुतल्याच्या नंतर जातात का? तर जात नाही. हे ॲक्रेलिक कलर आहेत, त्यामुळे कपडा धुतला तुम्ही किंवा ड्रेस धुतला तरीही हे आपण जे पेंट करतो ड्रेसवर तर ते जात नाही. एकदम अलगद हाताने तुम्हाला हे विठू माऊली नाव पेंट करायचं आहे. मी इथं विठू माऊली नावासाठी व्हाईट कलरचा वापर केला आहे. आणि तुम्हाला जर काही प्रश्न असतील तर ते तुम्ही मला खाली कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. तर कपड्याच्या बॅक साईडने हा कलर दिसत नाही. आपण वरतून नाव लिहितोय, पण तुम्हाला वाटत असेल की बॅक साईडने पण तो कलर येतो का? तर तो येत नाही. व्यवस्थित अलगद हाताने केलं तर तो येत नाही. आणि हे विठू माऊली नाव आपण लिहितोय तर त्या लिहिल्याच्या नंतर तुम्हाला हे सुकल्यावर पुन्हा एकदा 1-2 तासाने तुम्हाला एक हात देऊन घ्यायचा आहे. विठू माऊली हे नाव पुन्हा एकदा त्यावर पेंट करायचं आहे, म्हणजे ते नाव ठळक दिसते, उठून दिसते. आणि जे आपण खडूने जे लिहिलेलं होतं विठू माऊली नाव तर ते जिथे राहिलं आहे आपलं तर ते नंतरून तुम्ही साध्या कपड्याने क्लीन करू शकता. ते निघून जातं. खडूचा जो आपण मार्क केलेला होता तो साध्या कपड्याने तो निघून जातो मार्क केलेला. हे पावरच्या साईडला आता इथे राहिलेला आहे खडूचा डाग, तर तो साध्या कपड्याने नंतर निघून जातो. जिथे जिथे मला कमी वाटलं कलर तर मी तेथे दिलेला आहे पुन्हा एकदा. पण हे सुकल्याच्या नंतर 1-2 तासांनी मी पुन्हा याच्यावर दुसरा हात दिलेला आहे. विठू माऊली ऐवजी तुम्ही दुसरंही नाव तुमच्या बाळाच्या ड्रेसवर पेंट करू शकता, जसं की रखुमाई, पांडुरंग, विठ्ठल असं. आणि वरती तिलक काढलेला आहे तर त्या तिलकसाठी मी येल्लो कलरचा वापर केलेला आहे. तुम्हाला व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आहे. पहिले खडूने मार्क केल्यामुळे आपल्याला समजते की कलर याच ठिकाणी हे करायचा आहे आणि तो कलर दुसरीकडे जात नाही, असा व्यवस्थित कलर देता येतो आपल्याला. हे पहा, अशा पद्धतीने विठू माऊली हे नाव कंप्लीट झालेलं आहे.